झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत एका व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। चेंबूर पोलिसांनी काल रात्री मोहम्मद नौशाद शेख या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र सकाळी त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय। जे हॉस्पिटलमध्ये शोकाकुल वातावरणात असलेल्या या शेख परिवाराला अजूनही समजलेलं नाही की नौशाद याचा मृत्यू नेमका कसा झाला। शनिवारी रात्री 9च्या सुमाराला नौशादला एका चोरी प्रकरणी चौकशीसाठी चेंबूर पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर नौशादच्या कुटुंबियांना सकाळी नौशादचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। सर बीर पटका ने उसको डायरेक्ट डंडा मार के ये पूरा उसका सर खोल दिए ले। मेरे रात भर मेरा आदमी आया नहीं, मैंने कुछ देखी नहीं। मैं नाला सुबारा में रहती, मैं अब भी आई, मेरे को मालूम पड़ा तो हम लोग नहीं थे उस टाइम पे घर में। या प्रकरणी 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय। एक आदमी को पुलिस स्टेशन चौकशी के लिए लाया गया था। चौकशी दरमियान वो व्यक्ति जख्मी हो गया, उसे हॉस्पिटल में दाखिल किया गया, उसको मृत घोषित किया गया। नौशादचा पोस्टमार्टम रिपोर्ट सोमवारी येणार आहे। त्यातून नौशादचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की त्यानं डोकं भिंतीवर आपटून आत्महत्या केली हे स्पष्ट होणार आहे। झी 24 ताससाठी अंजनी कुमार पांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।